नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासने आणि आज आपण BA सेकंड इयर या वर्गाकरता आपल्या विद्यापीठाने दिलेला अत्यंत महत्त्वाचा पेपर भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच GIS या पेपर संबंधित मागील काही लेक्चरमध्ये आपण या पेपरची या विषयाची माहिती बघत आहोत आणि यामध्ये याआधी जे आपले वेगवेगळे लेक्चर झालेले आहेत तर त्या लेक्चरमध्ये आपण या भौगोलिक माहिती प्रणाली याची प्रस्तावना, त्याची व्याख्या, त्यानंतर त्याचा इतिहास आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण या विषयाच्या स्वरूप आणि व्याप्ती या विषयाला सुरुवात केली होती। GIS या भौगोलिक माहिती प्रणाली याचे स्वरूप कशा प्रकारचे आहे आणि ती व्याप्ती कशा प्रकारची आहे या संबंधित या आधीच्या लेक्चरमध्ये आपण माहिती घेतलेली आहे। स्वरूपमध्ये आपण बघितलं होतं की मित्रांनो, GIS जे सॉफ्टवेअर आहे हे जे सॉफ्टवेअर 1964 नंतर या म्हणजे आपण वापरण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्या 1964 पासून तर आजपर्यंत या GIS मध्ये तीव्र गतीने, एकदम जलद गतीने खूप बदल झालेले आहेत। हे सॉफ्टवेअर GIS सॉफ्टवेअर हे अत्यंत लोकप्रिय आणि प्रत्येक घटकाला म्हणजे लोकल लेवलपासून तर नॅशनल लेवलपर्यंत, इंटरनॅशनल लेवलपर्यंतचे जे काही प्रॉब्लेम असेल, समस्या असेल, या समस्यावरती अभ्यास करण्याचं काम आणि त्याच्यावर सोल्युशन आणि अचूकपणे त्याच्यावर काम करण्याचं महत्त्वाचं कार्य या GIS द्वारे केलं जाते आणि त्यामुळे या GIS ला अत्यंत महत्त्वाचं स्थान आज निर्माण झालेलं आहे। यामध्ये आपण बघतो की हार्डवेअर, सॉफ्टवेअर यासारखे दोन्ही घटक या ठिकाणी वापरले जाते। त्याचप्रमाणे व्हेक्टर आणि रास्टर डाटा सुद्धा या ठिकाणी वापरला जातो। रिमोट सेन्सिंग स्वरूपाचा डाटा असेल तो रिमोट सेन्सिंगचा डाटा सुद्धा या ठिकाणी वापरला जातो। GPS सिस्टीम वापरल्या जाते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतो की यामध्ये विशिष्ट स्वरूपाचा म्हणजे ज्या कोणता भाग असेल, भूपृष्ठावर कोणताही भाग घेतला आपण म्हणजे एखाद्या ग्रामीण भागापासून एखाद्या शहराच्या वार्डपासून तर त्या पूर्ण शहराचं आपण पूर्ण माहिती घेऊ शकतो। त्या शहरासोबतच त्या राज्याची आणि भारताची आणि जागतिक लेवलवर जेवढे काही देश आहेत देशाची सुद्धा आपण माहिती यामध्ये घेऊ शकतो। अशा प्रकारचं या GISचं स्वरूप आहे आणि आज आपण हे GISची व्याप्ती जी आहे तर या व्याप्तीवरती आपण आज चर्चा करणार आहोत। आणि आपण जर बघितलं तर आज GISची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती मित्रांनो, जेव्हा या सॉफ्टवेअरला सुरुवात झाली होती तर या सॉफ्टवेअरमध्ये काही अडचणी होत्या, काही त्याप्रमाणे त्या GIS सॉफ्टवेअरचा आजच्या काळाच्या तुलनेने जर विचार केला तर त्यामध्ये खूप बदल करणं गरजेचं होतं आणि अनेक अडचणी होत्या। तर त्या अडचणीवर मात करत आज या GISने लोकप्रियता ही सगळीकडे प्राप्त केलेली आहे। उद्योगधंद्यापासून तर सगळ्या घटकामध्ये आज GISचा वापर हा केला जातो आणि आज जर आपण बघितलं तर GIS जे आहे असं कोणतेही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये GISचा वापर हा GIS सॉफ्टवेअर GIS प्रणालीचा वापर घेतला व त्याचा म्हणजे आधार घेतला जात नाही असं दिसून येत नाही। म्हणजे प्रत्येक घटकामध्ये GIS सॉफ्टवेअरचा आधार हा आज घेतला जातो आणि अशा प्रकारे भविष्यामध्ये सुद्धा GISचा अत्यंत एक चांगला परिणाम, चांगला आपल्याला GIS सॉफ्टवेअरमध्ये अत्यंत उपयोगी आणि अचूकता असणारा सॉफ्टवेअर या ठिकाणी मिळेल याची आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा खात्री आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे। आपण बघूया कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण GISचा आज वापर केला जातो। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की सर्वात प्रथम आपण आपला जो
भूगोल विषय आहे. आपला विषय आपल्या विषयाशी संबंधित जर आपण बघितलं तर भूगोल विषयामध्ये या GISचा वापर या GISमध्ये आपण बघतो की भूगोल या विषयाचा सुद्धा भूगोल विषयामध्ये GISचा मोठ्या प्रमाणात आज वापर हा केला जातो. मित्रांनो, आज आपण जर बघितलं तर GIS आपल्या भूगोल विषयामध्ये जिओमॉर्फॉलॉजीपासून तर म्हणजे मानवनिर्मितपासून तर निसर्गनिर्मित अनेक घटकांचा अभ्यास आपल्याला अनेक फॅकल्टीज आपल्यापाशी आहेत. आणि या प्रत्येक फॅकल्टीमध्ये आपल्याला डाटा घ्यावा लागतो. त्या डाट्याचं विश्लेषण करावं लागतं. विश्लेषण करून त्या आधारावर नकाशे तयार करावे लागते आणि नकाशे करून ते आपल्याला लोकांपर्यंत किंवा इतर घटकापर्यंत त्याचं प्रेझेंटेशनसुद्धा आपल्याला करावं लागतं. तर म्हणजे भूगोल विषयामध्ये ह्या GISचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात हा केला जातो. आणि त्यामुळं आज आपल्या B.Ed SYला विद्यापीठाने हा GISचा आपल्याला प्राथमिक स्वरूपाची माहिती कशा म्हणजे मुलांना त्याप्रमाणे GISची माहिती थोड्या प्रमाणात होणे गरजेचं आहे. त्याकरता हे आपलं GIS सॉफ्टवेअर हे दिलेलं आहे. आणि त्यामुळे भूगोल विषयामध्ये आपण या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये या संबंधित कोणत्या GISचा वापर होतो भूगोल विषयाचा सुद्धा आपण माहिती घेणारच आहोत. त्यानंतर आपण बघतो की ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा या GISचा वापर केला जातो. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये आता बघा तुम्ही जर आपला देश जो आहे हा प्रत्येक ग्रामीण कृषी प्रधान देश म्हणून आपण भारताला ओळखतो. आणि 65 ते 70% जी एकूण लोकसंख्येपैकी लोकसंख्या जी आहे एकूण लोकसंख्येपैकी 65 ते 70% लोकसंख्या जी आहे ही शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यामुळं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला जर शेती करायची असेल तर ती आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे शेती करता येईल याची आपल्याला गरज आपल्याला दिसून येते. कारण की वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येला आवश्यक असणारं अन्नधान्य हे शेतीमधून पुरवले जाते आणि त्याची मागणी ही दिवसांदिवस वाढत आहे लोकसंख्या वाढत असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे आपल्या शेतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या ज्या असतील शेती संबंधित त्या शेतीच्या संबंधित समस्यासुद्धा निराकरण करणं गरजेचं आहे. आणि आज आपण बघतो की GISचा मोठ्या प्रमाणात वापर या ठिकाणी केला जातो. आज आपण जर बघितलं जे USGS आहे युनायटेड स्टेट जिओग्राफिकल सिस्टीम जी आहे ही यामध्ये सुद्धा लँड यूज लँड कव्हर हा अनेक स्वरूपाचं लँड कव्हर हे जे आपल्याला प्रत्येक जो एरिया असेल उदाहरणार्थ जर आपण बदनापूर शहर घेतलं तर या बदनापूर शहरामध्ये उपलब्ध असलेली शेती जी आहे म्हणजे उपलब्ध असलेला जो भूभाग आहे या भूभागापैकी शेतीसाठी किती क्षेत्र उपलब्ध आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी पडीत जमीन कोणती आहे, नापीक स्वरूपाची जमीन कोणती आहे, जलसाठे वगैरे कोणते आहेत या सगळ्या घटकांचा अभ्यास या आपण लँड यूज लँड कव्हरवरून घेऊ शकतो. आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आज आपल्या जर भारत देशातला जर आपण बघितलं किंवा महाराष्ट्रातलं जर बघितलं तर या ठिकाणी भुवन ह्या वेबसाईटवर आपण बघू शकतो की मागील 2008 पासून ते आजपर्यंत 2024 पर्यंत या ठिकाणी लँड यूज लँड कव्हरचे मॅप तयार करून ठेवलेले आहेत. आणि ते मॅपमध्ये आपल्याला प्रत्येक म्हणजे एखाद्या गावापासून तर पूर्ण राज्याची जमीन कशा प्रकारे वेगवेगळ्या घटकामध्ये विभाजित झालेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी जी शेती आहे हे शेतीमध्ये कशा प्रकारे आपल्या रब्बी हंगामामध्ये कोणते कशा प्रकारे किती जमीन वापरल्या जाते, खरीप हंगामामध्ये कशा प्रकारे जमीन वापरली जाते. त्याचप्रमाणे आज आपण आधुनिक पद्धतीने सुद्धा बघतो की कोणते कोणते पिकं त्याद्वारे ज्या इमेजेस उपग्रहाद्वारे घेतलेले आहेत तर या उपग्रहाद्वारे इमेजेसच्या आधारावरती सुद्धा आपण किती क्षेत्र लागवडीखाली होतं आणि किती क्षेत्र हे पडीत स्वरूपाचं होतं याचं सुद्धा आपण ॲनालिसिस करू शकतो. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा शेतीमध्ये जे काही लॉस होतो किंवा एखाद्या त्या शेतीमध्ये आपण एखाद्या भागामध्ये बघतो की पूर असेल तर पुरामुळे बरेच पिकं हे म्हणजे ओला दुष्काळामुळे त्या ठिकाणी शेतीवर परिणाम झाले दिसून येते. कोरडा दुष्काळ पडला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ज्या शेतीच्या पिकांची जर हानी झाली असेल
तर याचं सुद्धा ॲनालिसिस आपण या GIS मार्फत करू शकतो आणि त्या कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या शेतीला कोणत्या प्रकारचं आवश्यक म्हणजे सॉईल कशा प्रकारची आहे, त्या सॉईलमध्ये कोणते कोणते घटक आहे, या घटकाचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. सॉईल इरोजन कशा प्रकारे होत आहे काय, या ठिकाणी आपण याचा वापर सुद्धा या GISमध्ये करून त्या शेती संबंधित माहिती आपण प्राप्त करू शकतो. त्याचप्रमाणे इरिगेशन संबंधित चॅनल कशा प्रकारचे आहे, म्हणजे कॅनल त्या ठिकाणी चॅनल नेटवर्क म्हणजे चल जे काही साठे आहेत तर या साठ्याद्वारे या कॅनल असेल तर कॅनलद्वारे कशा प्रकारे त्या शेतीला पाणी पुरवला जातो, त्या ठिकाणी कशा प्रकारे ओलिताखाली कोणत्या किती शेती आहे, कोरडवाहू शेती कशा प्रकारे आहे, पॉप्युलेशन कशा प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध पॉप्युलेशन त्या शेतीशी किती निगडीत आहे, या अनेक घटकांचा अभ्यास आपण या कृषी क्षेत्रामध्ये या GISचा वापर आपण करू शकतो. म्हणजे GIS हा कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा वापर आपण करताना दिसून येते. त्याचप्रमाणे आपण बघतो की तिसरा जो आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येसंबंधित अभ्यास करण्यासाठी सुद्धा GISचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की पूर्ण भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर कोणत्या राज्यामध्ये अधिक जास्त लोकसंख्या आहे, कोणत्या राज्यामध्ये कमी लोकसंख्या आहे, त्या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आपल्याला महिलांची संख्या किती आहे, महिलांची संख्या कमी का आहे, कमी असण्याचे कारण काय, याचं सुद्धा आपण ॲनालिसिस या GIS मार्फत करू शकतो. ते मॅपद्वारे आपण दाखवू शकतो. त्याचा डाटा जो आहे जो आपल्या ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी आपल्याला सामाजिक आणि आर्थिक समालोचन याच्यामध्ये जर पॉप्युलेशनचा डाटा असेल, त्या शासनाच्या ज्या विविध वेबसाईट आहे या वेबसाईटवर जर शासनाच्या द्वारे दिलेला डेटा असेल पॉप्युलेशन संबंधित तर तो डाटा सुद्धा आपण आपल्या GISमध्ये घेऊ शकतो. त्या आधारावरती त्या पॉप्युलेशन संबंधित ज्या ज्या काही घटक असेल, उदाहरणार्थ टोटल पॉप्युलेशन किती आहे, स्त्री पुरुष प्रमाण किती आहे, वयोगटानुसार लोकसंख्या किती आहे, शेतीमध्ये त्या व्यवसायानुसार लोकसंख्या किती आहे, त्या ठिकाणी आपण बघतो की या आधारावर सुद्धा आपण लोकसंख्येच्या आधारावर त्या GISमध्ये आपण अभ्यास करू शकतो. त्याचे मॅप तयार करू शकतो, त्याला विश्लेषण ॲनालिसिस सुद्धा करू शकतो. त्याचप्रमाणे मागे आपण बघितलं का कोरोना काळामध्ये या पॉप्युलेशनच्या आधारावरती ज्या ज्या ठिकाणी जास्त लोकसंख्या असेल तर त्या ठिकाणी कशा प्रकारे कोरोनाचा प्रभाव कमी किंवा जास्त आपण या ठिकाणी म्हणजे त्याचं सुद्धा ॲनालिसिस करू शकतो. आणि कोणती कोण्या राज्यामध्ये, कोण्या शहरामध्ये, कोण्या वार्डामध्ये लोकसंख्या ही अत्यंत जर आपत्ती योग्य असेल तर आपत्तीचं निवारण करण्याचं काम सुद्धा या पॉप्युलेशन संबंधी जी आपत्ती आली असेल त्याचं निवारण करण्याचं काम सुद्धा GISद्वारे आपण करू शकतो. म्हणजे GISच्या आधारावर पॉप्युलेशनचा सुद्धा आपण या ठिकाणी लोकसंख्येचा अभ्यास सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो. चौथं पॉईंट आहे सेटलमेंट जॉग्राफी. वस्ती त्या ग्रामीण व शहरी भाग याचा सुद्धा अभ्यास आपण GIS मार्फत करू शकतो. आपण जर मी आधीच तुम्हाला सांगितलं काही विविध वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटचा आपण वापर करून कशा प्रकारे आता एखादा जर आपण औरंगाबाद शहर जर घेतलं तर या औरंगाबाद शहरामध्ये मागील 20 ते 40 वर्षामध्ये कशा प्रकारे घरांची संख्या किंवा त्याचा विस्तार जो आहे हा विस्तार कशा प्रकारे वाढत गेला याचा आपण अभ्यास या GIS मार्फत करू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला ओपन स्ट्रीट मॅप जो आहे हा ओपन स्ट्रीट मॅपच्या आधारावर आपण किंवा सॅटेलाईट मॅप असेल, गुगल मॅप असेल किंवा एक विविध स्वरूपाचे जे मॅप आहे या मॅपचा वापर आपण करू शकतो. आणि या मॅपच्या आधारावरती कोणत्या शहराचा विकास हा झपाट्याने होत आहे, त्या ठिकाणी वाहतूक रचना कशा प्रकारे आहे, त्या झपाट्यानं होणाऱ्या विकासामुळे कोणकोणत्या घटकावरती परिणाम होत आहे, ॲग्रिकल्चरवर परिणाम होत आहे का, व्हेजिटेशनवर कशा प्रकारे परिणाम होत आहे, रिव्हर्स असेल तर रिव्हर्सवर कशा प्रकारे परिणाम होत आहे, पॉप्युलेशनवर कशा प्रकारे परिणाम होत आहे, त्याच्या एकूण रिसोर्सेस म्हणजे संसाधनं असेल त्या संसाधनावर कशा प्रकारे परिणाम होत आहे याचा सुद्धा आपण वापर या GIS मार्फत करू शकतो. आणि याचा अभ्यास सुद्धा वस्ती किंवा ग्रामीण आणि शहरी भागाचा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. ग्रामीण भागाचा सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. याद्वारे
सॅटेलाईटद्वारे घेतलेले इमेजेस आपण डाउनलोड करून GIS मार्फत ते आपण प्रेझेंट करू शकतो. कोणत्या ठिकाणी ग्रामीण वस्ती कशा प्रकारे आहे, त्या ठिकाणी जर आपण बघतो वस्त्या म्हणजे रस्ते कशा प्रकारे आहे, ट्रान्सपोर्टेशन कशा प्रकारे आहे, घरांची संख्या कशा प्रकारे वाढलेली आहे का कमी आहे का, या प्रकारचे सुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी ग्रामीण आणि शहर या दोन्ही भागाचा वस्त्यांचा अभ्यास आपण करू शकतो. एखाद्या रोड मार्गाद्वारे कशा प्रकारे बिझनेस संबंधित दुकानांची संख्या वाढलेली आहे का. आता जालना औरंगाबाद जर आपण हा हायवे घेतला तर या हायवेच्या दोन्ही बाजूनं अनेक वस्त्या ज्या आहे ह्या वस्त्या वाढताना दिसून येत आहेत. अगदी रस्त्याच्या कडेला आपण बघतो की या ठिकाणी आपल्याला मोठ्या स्वरूपात बिझनेस स्वरूपाच्या दुकानामध्ये किराणा म्हणजे हॉटेल्स असेल, त्यानंतर मोठ्या स्वरूपाचे कॅन्टीन, काही छोट्या स्वरूपाचे कॅन्टीन्स असेल, त्यानंतर लॉज असेल किंवा विविध स्वरूपाचे किराणा असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे दुकानं आपल्याला दिसून येतील. तर या दुकानाची संख्या आधी किती होती 40 वर्षाआधी, त्यानंतर 20 वर्ष त्यात कशा प्रकारे आता आज कशा प्रकारे बदल झाला याचासुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो, अभ्यास या ठिकाणी करू शकतो. ज्या सॅटेलाईट इमेजेस आहे या इमेजेसच्या आधारावरती आपण हा अभ्यास करू शकतो. म्हणजे शहराच्या वाढ व विकासासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या विविध घटकांचा उपाययोजनांचा अभ्यास आपण GIS मार्फत आज करू शकतो. या प्रकारचा हे उपयुक्त याची व्याप्ती जी आहे हे दिवसांदिवस वाढताना दिसून येते. म्हणजे याच्यासाठी सुद्धा आपण GISचा वापर हा ग्रामीण आणि शहरी भागासाठी सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एकूण 4 पॉईंट या ठिकाणी बघितलेले आहेत. पुढच्या पॉईंटमध्ये आपण GISची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती खूप मोठी आहे, खूप मोठा पॉईंट आहे आणि या पॉईंटला आपण अभ्यास करणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण या संबंधित माहिती बघणार आहोत आणि मला अपेक्षित आहे की तुम्हाला हा पॉईंट या ठिकाणी समजला असेल आणि पुढच्या पॉईंटमध्ये आपण या GISची जी व्याप्ती संबंधित इतर पॉईंट आहे या इतर पॉईंटचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.